गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे बेटा तो आपल्याला बघायचा आहे कंपॅरिझन. कंपॅरिझन कोणामधलं? सिरीज सर्किट, रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल. कुठले बेटा? रेजिस्टर्स इन सिरीज सर्किट, रेजिस्टर्स इथे फक्त एक शब्द हे जाऊन गेला, रेजिस्टर्स इन सिरीज सर्किट आणि अजून एक कुठले इथे रेजिस्टर्स इन पॅरलल सर्किट, रेजिस्टर्स इन पॅरलल सर्किट. बरं, सगळ्यात पहिला पॉईंट तर दोघांच्या डायग्राम्स दिसत आहेत. पहिला पॉईंट कुठला आहे बेटा? दोघांच्या डायग्राम्स. फाईन. सेकंड पॉईंट काय सांगता येईल? जेव्हा डेफिनेशन त्यांची, रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज इफ वन एंड ऑफ द रेजिस्टर इज कनेक्टेड टू द अनदर एंड ऑफ द रेजिस्टर, आणि रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द पॅरलल इफ वन एंड ऑफ द रेजिस्टर इज कनेक्टेड टू द वन जंक्शन पॉइंट while another end of the resistor is connected to the another junction point. Right? Okay? फाईन. आधी हे दोन पॉईंट्स लिहून घेऊ. आता जास्त एक्सप्लेन करायची मला जास्त गरज नाहीये, का ते ऑलरेडी डिटेलमध्ये एक्सप्लेन झालेलं आहे. आपल्या रेजिस्टर्स इन सिरीज पण झालंय, रेजिस्टर्स इन पॅरलल पण झालेलं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. दोन कॉलम करून घ्यायचे. पहिल्या कॉलममध्ये रेजिस्टर्स इन सिरीज सर्किट, दुसऱ्या कॉलममध्ये रेजिस्टर्स इन पॅरलल सर्किट. पहिल्या कॉलममध्ये रेजिस्टर्स इन सिरीज सर्किट, दुसऱ्या कॉलममध्ये रेजिस्टर्स इन पॅरलल सर्किट, आणि दोघांच्या फिगर काढून घ्यायच्या. व्हिडिओ पॉज करून आणि दोघांच्या फिगर काढून घ्यायच्या आहेत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता फिगर्स झाल्याच्या नंतर पहिला पॉईंट काय बेटा? दोघांच्या डेफिनेशन्स लिहून घ्या. आधी सिरीज सर्किटच्या खाली लिहायचं आहे. लिहून घ्या. रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज, रेजिस्टर्स आर सेड टू बी इन द सिरीज if one end of the resistor is connected to the another end of the resistor. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. If one end of the resistor is connected to the another end of the resistor. बाजूला घ्या. आता पॅरलल सर्किट साठी बेटा, resistors are said to be in the parallel if one end of the resistor is connected to the one junction point. Resistors are said to be in the parallel if one end of the resistor is connected to the one junction point. If one end of the resistor is connected to the one junction point while another end of the resistor is connected to the another junction point. While another end of the resistor is connected to the another junction point. While another end of the resistor is connected to the another junction point. While another end of the resistor is connected to the another junction point. ओके, आता लक्ष इकडे. सिरीज मध्ये रेजिस्टर असतील तर करंट सेम राहतो, म्हणजेच कॉन्स्टंट असतो. याच्यामध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट राहतो. कॉन्स्टंट म्हणजेच सेम बेटा. कॉन्स्टंट म्हणजेच काय बेटा? सेम. म्हणजे याच्यामध्ये करंट सेम राहतो, याच्यामध्ये व्होल्टेज सेम राहतो. म्हणजेच याच्यामध्ये करंट कॉन्स्टंट राहतो, याच्यामध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. पुढचा पॉईंट लिहून घ्यायचा आहे. व्हेन रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज, सिरीजच्या खाली बेटा, सिरीजच्या खाली लिहायचं आहे. When resistors are connected in series, the current remains constant. When resistors are connected in series, the current remains constant. When resistors are connected in series, the current remains constant. Parallel circuit च्या खाली लिहून घ्या. When resistors are connected in parallel, the voltage remains constant. Okay. लिहून झालं असेल. याच्यामध्ये करंट कॉन्स्टंट राहील तर चेंज काय होतं? व्होल्टेज चेंज होतो. याच्यामध्ये काय चेंज होतो बेटा? करंट चेंज होतो. आता चेंज वाला पॉईंट घ्यायचा. आधी आपण दोघीकडे कॉन्स्टंट काय लिहिलं ते लिहिलं. आता दोघांकडे चेंज काय होतं ते लिहायचं. लिहून घ्या. When resistors are connected in series, the voltage changes. When resistors are connected in series, the voltage changes. When resistors are connected in series, the voltage changes. बाजूला लिहा. When resistors are connected in parallel, the current changes. When resistors are connected in parallel, the current changes. When resistors are connected in parallel, the current changes. ओके, आता इथे आपल्याला तीन रेजिस्टर सिरीज मध्ये, तीन रेजिस्टर पॅरलल मध्ये. जर तीन रेजिस्टर सिरीज मध्ये असतील तर त्याची इक्वेशन काय होते? RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. राईट. आणि तीन रेजिस्टर्स पॅरलल मध्ये असतील तर काय होते? 1/RP इज इक्वल टू किती येतं? 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस 1 किती येतं बेटा? R3. फाईन. दोघीकडचे इक्वेशन लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, दोघीकडचे इक्वेशन. आधी पॉईंट लिहा. व्हेन थ्री रेजिस्टर्स सिरीजच्या खाली बेटा, आधी सिरीजच्या खाली. व्हेन थ्री रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज,
when three resistors are connected in series, the equivalent resistance can be given as. When three resistors are connected in series, the equivalent resistance can be given as. When three resistors are connected in series, the equivalent resistance can be given as. When three resistors are connected in series, the equivalent resistance can be given as. ही इक्वेशन लिहून घ्यायची ही बेटा. ठीक आहे. आता पॅरललच्या खाली अपेक्षा ठेवतो झाली असेल. आता पॅरललच्या खाली लिहा. When three resistors are connected in parallel, the equivalent resistance can be given by. When three resistors are connected in parallel, the equivalent resistance can be given by. When three resistors are connected in parallel, the equivalent resistance can be given by. When three resistors are connected in parallel, the equivalent resistance can be given by. ही इक्वेशन लिहून घ्यायची. ही इक्वेशन लिहून घ्यायची. अपेक्षा ठेवतो झालं असेल. 3 साठी झालं. आता n नंबर साठी लिहायचंय. 3 साठी झालं बेटा. आता कोणासाठी? n नंबर साठी लिहायचंय. जर मी इथे n नंबर ऑफ रेजिस्टन्स घेतले सिरीज मध्ये तर इक्वेशन काय येईल? R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॉट 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 किती येईल बेटा? प्लस Rn. तसंच इथे पॅरलल साठी किती येईल? 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस डॉट 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 प्लस 1/R. ठीक आहे. हे कोणासाठी झालं? n नंबर साठी. ही पण कोणासाठी झाली बेटा? n नंबर साठी. लिहून घ्यायचे. आधी सिरीजच्या खाली लिहा. When n number of resistors are connected in series, when n number of resistors are connected in series, when n number of resistors are connected in series, when n number of resistors are connected in series, when n number of resistors are connected in series, then equivalent resistance can be given by. Then equivalent resistance can be given by. Then the equivalent resistance can be given by. Rs is equal to R1 plus R2 plus R3 dot 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 Rn पर्यंत. Rs is equal to R1 plus R2 plus R3 dot 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 Rn पर्यंत. ठीक आहे. सिरीज साठी झालं. आता पॅरलल साठी लिहायचंय. When n number of resistors are connected in parallel, when n number of resistors are connected in parallel, when n number of resistors are connected in parallel, when n number of resistors are connected in parallel, the equivalent resistance can be given by. The equivalent resistance can be given by. The equivalent resistance can be given by 1/Rp is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3 dot 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 1/Rn dot 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 किती बेटा? 1/Rn. इथपर्यंत लिहून घ्या. ही इक्वेशन लिहून घ्यायची आहे. ही इक्वेशन लिहून घ्यायची आहे. ओके. आता पुढचा पॉइंट अतिशय महत्त्वाचा. पुढचा पॉइंट समजून घेण्याच्या आधी ना बेटा आपण एक गणित बघू. ठीक आहे. सपोज माझ्याकडे 3 रेजिस्टर आहेत. R1 ची किंमत आहे 2 ओहम, R2 ची किंमत आहे 3 ओहम आणि R3 ची किंमत आहे 5 ओहम. हे 3 रेजिस्टर्स आहेत. हे काय आहेत बेटा? 3 रेजिस्टर्स आहेत. जर यांना मी सिरीज मध्ये कनेक्ट केलं, जर यांना मी सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर Rs इज इक्वल टू किती बेटा? R1 प्लस R2 प्लस R3. फॉर्म्युलाच सांगतो. Rs इज इक्वल टू किती? R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजेच किती आलं? 2 प्लस 3 प्लस 5 म्हणजे Rs ची किंमत किती आली तुमची? 10 ओहम. याच्यात काही अडचण? जर मी 3 रेजिस्टन्स घेतले आणि ते सिरीज मध्ये लावले तर त्याचा टोटल रेजिस्टन्सची किंमत किती येते? 10 ओहम. तेच जर मी आता पॅरलल मध्ये कनेक्ट केले, सेम रेजिस्टन्स, तेच रेजिस्टन्स जर मी पॅरलल मध्ये कनेक्ट केले तर फॉर्म्युला किती येतो? 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. हो की नाही? 1/Rp इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. मग 1/Rp इज इक्वल टू 1/R1 ची किंमत किती आहे? R1 2 आहे, R2 ची किंमत किती आहे? 3 आहे आणि R3 ची किंमत किती आहे बेटा? 5 आहे. ठीक आहे. मग तुम्हाला इथे जी कुठलीही किंमत भेटेल ते 1/Rp ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करायचे. कसे कसे? आता नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. खूप महत्त्वाचं चालू आहे. नीट लक्ष द्या. ठीक आहे. खूप महत्त्वाचं चालू आहे. नीट लक्ष द्या. या प्रत्येकाला बेटा ब्रॅकेट टाकायची. ब्रॅकेट उघडा. पहिली ब्रॅकेट उघडली त्याच्या आतमध्ये किती? 1/2 ब्रॅकेट कंप्लीट केलं. दिसतोय? 1/2. काय लिहिलं बेटा? ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं बेटा? 1/2. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं? 1/2. दिसतंय? अपेक्षा असेल. ठीक आहे. पुढे आता प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये किती? 1/3. ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा पहा ब्रॅकेटच्या आतमध्ये किती टाकलं? 1/3.
प्लस पुन्हा पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा पुढच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं 1 डिवायडेड बाय 5 तिघं टाकले बेटा 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1 डिवायडेड बाय 5 आन्सर घेतलं त्याचं उत्तर 1.03 असं आलं इज इक्वल टू दाबलं तुम्हाला 1.033333 असं उत्तर भेटतंय पण ते कोणाचं आलं बेटा 1/RPचं आलं हे कोणाचं आन्सर आलंय 1/RPचं आलंय कोणाचं आलंय 1/RP तुला कोणाची किंमत हवी आहे आरपीची किंमत हवी आहे तुला कोणाची किंमत हवी आहे आरपीची किंमत हवी आहे म्हणजे याच्या उलट हवंय याच्या उलट याच्या उलट हवंय म्हणजे तुला याच्या पण उलट लागेल याच्या उलट हवंय म्हणजे याच्या पण उलट हवंय उलट काढायचं असेल ना कॅल्सीमध्ये एक बटन आहे आपल्याकडे उलट काढायचं असेल तर कॅल्सीमध्ये एक बटन आहे उलट काढायचं असेल तर कॅल्सीमध्ये एक बटन आहे ते बटन म्हणजे आहे बेटा इनव्हर्सचं बटन कुठलं बटन इनव्हर्सचं बटन जे तुमचं आन्सर आलं असेल ना बेटा त्याच्या तिथे तुम्हाला आता इनव्हर्सचं बटन शिफ्टच्या खाली शिफ्ट दिसतं बेटा शिफ्टचं बटन त्याच्या खाली एक्स इनव्हर्स हे पाहे हे बटन एक्सच्या खाली एक्स इनव्हर्स दिसतंय का एक्स रेज टू -1 लिहिलंय एक्स रेज टू -1 म्हणजेच एक्स इनव्हर्स असतो असं लक्षात ठेवा एक्स रेज टू -1 म्हणजेच एक्स इनव्हर्स असतो असं लक्षात ठेवा ते दाबायचं म्हणजे आन्सर रेज टू -1 तुम्हाला दिसलं असेल आणि त्याला इज इक्वल टू दाबा त्याला काय दाबा इज इक्वल टू दाबा तुम्हाला आन्सर भेटेल ते तुमचं फायनल आन्सर असेल 0.9677 काय पुढे ओहम ही माझी झाली आरपीची किंमत ही किंमत कोणाची झाली आरपीची किंमत म्हणजे आर एस कसं काढतात आणि आरपी कसं काढतात हे लक्षात आलं आर एस असेल तर सिम्पल ॲडिशन करावं लागते पण पॅरल मध्ये असेल तर 1/1/च्या फॉर्म मध्ये घ्यायचं आणि मग सगळ्यात शेवटी इनव्हर्स मुलं इथे इथपर्यंत येतात मुलं इनव्हर्स नाही काढत ही शेवटची स्टेप मुलं विसरतात इनव्हर्स काढायचा असतो लक्षात ठेवा काय काढायचं असतं इनव्हर्स याचे आपण खूप सारे गणित पण घेणार आहे ते उद्यापासून माझे सम स्टार्ट होते उद्यापासून आपले सम्स याच्यावरचे स्टार्ट होते ठीक आहे हे कळालं ठीक आहे इनव्हर्स काढायचा असतो लक्षात ठेवा बरं आता मी हे गणित का घेतलं तर इथे मला कंपॅरिझन मध्ये कुठला तरी एक पॉईंट सांगायचा होता म्हणून हे गणित घेतलेलं आहे कंपॅरिझन मध्ये मला एक पॉईंट सांगायचा होता तो म्हणून हे गणित घेतलेले कुठला पॉईंट सांगायचा होता ते लक्षात घ्या पॉईंट काय म्हणतो बेटा जर रेजिस्टन्स माझे सिरीज मध्ये असतील ना जर रेजिस्टन्स माझे सिरीज मध्ये असेल जो माझा फायनल रेजिस्टन्सची किंमत येते म्हणजेच त्याला मी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असं म्हणतो त्याची किंमत खूप जास्त आलेली असते पहा 2, 3, 5 2, 3, 5 पेक्षा हा 100% जास्त आहे त्याची किंमत जास्त येते म्हणजे रेजिस्टन्सची किंमत इथे वाढते त्याची किंमत जास्त येते म्हणजे जे रेजिस्टन्स असतात त्याच्यापेक्षा याची किंमत जास्त येते साहजिकच जास्त आहे ॲडिशन आहे बेरीज केली 100% त्याची किंमत वाढणारच आहे 100% त्याची किंमत वाढणारच आहे पॅरलल मध्ये केलं तेच जर मी पॅरलल मध्ये केलं तेच रेजिस्टर ठेवले आणि पॅरलल मध्ये केलं तर त्याची किंमत माझी कमी होते पहा याची किंमत 0.9677 2, 3, 5 पेक्षा ही सगळ्यात कमी आहे 2, 3, 5 पेक्षा सगळ्यात कमी ही आहे म्हणजे काय पॅरलल मध्ये असेल त्याची किंमत कमी होते सिरीज मध्ये असेल त्याची किंमत वाढते पॅरलल मध्ये असेल तर किंमत कमी होते सिरीज मध्ये असेल त्याची किंमत वाढते इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची म्हणजेच फायनल रेजिस्टन्सची म्हणजेच इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सची किंमत माझी सिरीज मध्ये असेल तर वाढते पॅरलल मध्ये असेल तर कमी होते हा पॉईंट एक्सप्लेन करायचा होता म्हणून मला आधी हे सगळं एक्सप्लेन करावं लागलं लक्षात आलंय हे काही लिहायची गरज नाहीये फक्त हा कन्सेप्ट समजून घ्या सिरीज मध्ये असेल तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स माझा वाढतो पॅरलल मध्ये असेल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स माझा कमी होतो सिरीज मध्ये असेल तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स वाढतो पॅरलल मध्ये असेल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कमी होतो कळालं चलो लिखा पुढे घ्या सिरीजच्या खाली घ्या द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज इज द सम सिरीजच्या खाली बेटा the equivalent resistance of series is the sum of resistances connected in series is the sum of resistances connected in series पुन्हा एकदा बेटा काय म्हणतोय the equivalent resistor of series is the sum of resistances connected in series circuit पॅरललच्या खाली लिहा
द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स. द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज स्मॉलर, ही किंमत स्मॉलर आहे पहा, दॅन द स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट कुठला आहे बेटा? 2, 3, 5 पैकी 2 छोटा आहे, दोनापेक्षाही छोटी किंमत येते, दोनापेक्षाही छोटी किंमत येते. तेच सांगतोय तो. द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टन्स इन पॅरलल सर्किट. द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज स्मॉलर, द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज स्मॉलर than the smallest resistance. The equivalent resistance is smaller than the smallest resistance in the parallel circuit. In the parallel circuit. In the parallel circuit. Okay. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता बेटा ना पुढचा एक खूप महत्वाचा माझा कन्सेप्ट चालू होतोय, तो म्हणजे आहे बच्चा लोक आता ड्युॲलिटी. ड्युॲलिटी म्हणजे बेटा सिमिलॅरिटीज सांगायचे आपल्याला. ड्युॲलिटीला शॉर्टकटमध्ये काय म्हणतो बेटा आपण? सिमिलॅरिटीज. लक्षात ठेवा, ड्युॲलिटीला शॉर्टकटमध्ये आपण काय म्हणतो? सिमिलॅरिटीज. मग ते दोघांमध्ये, सिरीज सर्किटमध्ये पण पॅरलल सर्किटमध्ये पण. आता आपल्याला 3 कॉलम करावे लागतील. पहिला कॉलम आहे पॅरामीटर, मग रेजिस्टर्स इन सिरीज सर्किट आणि रेजिस्टर्स इन पॅरलल सर्किट. आधी हेडिंग टाकून घ्या, आपण ते लिहून घेऊ. ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट. ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट. ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट. Duality between series and parallel circuit. Okay. Question घ्या. Show the duality between series and parallel circuit. Show the duality between series and parallel circuit. Show the duality between series and parallel circuit. 3 कॉलम करायचे. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, मग सिरीज सर्किट आणि मग पॅरलल सर्किट. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, मग सिरीज सर्किट आणि मग पॅरलल सर्किट. पॅरामीटर मध्ये लिहा इंडिव्हिज्युअल. पहिला पॉईंट बेटा, इंडिव्हिज्युअल current and voltages. Individual current and voltages. Okay. Individual current and voltages. आधी ऐकून घ्या. सिरीज सर्किट मध्ये काय सेम असतं? करंट सेम असतो. सिरीज सर्किट मध्ये इंडिव्हिज्युअल करंट आणि व्होल्टेज. याच्यामध्ये सेम काय बेटा? करंट आहे. याच्यामध्ये सेम काय? व्होल्टेज आहे. याच्यामध्ये करंट सेम आहे, तर याच्यासाठी इक्वेशन काय लिहिता येईल? I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3. हा झाला ड्युॲलिटी. आणि तसंच इकडे काय लिहिता येईल? V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3. V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू काय आलं बेटा? V3. पहिला पॉईंट कळाला, म्हणजे जे सेम आहे ते लिहिलं. ड्युॲलिटी. ड्युॲलिटी म्हणजे काय? साम्यता. ड्युॲलिटी म्हणजे काय? साम्यता. इंडिव्हिज्युअल करंट आणि व्होल्टेजेस. याच्यामध्ये करंट सेम असतो, याच्यामध्ये व्होल्टेज सेम असतो. व्हिडिओ पॉज करायचा आहे, पहिला पॉईंट लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, पहिला पॉईंट लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, पहिला पॉईंट लिहून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, पहिला पॉईंट लिहून घ्या. पुढचं टोटल व्होल्टेजेस अँड करंट. टोटल व्होल्टेजेस अँड करंट. टोटल व्होल्टेजेस अँड करंट. याच्यामध्ये चेंज काय होतं? व्होल्टेज चेंज होतं. म्हणजे VT इज इक्वल टू काय लिहिता येतं? V1 प्लस V2 प्लस V3. याच्यासाठी करंट लिहिता येतो IT इज इक्वल टू किती आलं? I1 प्लस I2 आणि प्लस I3. I1 प्लस I2 प्लस I3. काय लिहिता येईल बेटा? कॅपिटल IT इज इक्वल टू काय लिहिता आलं? I1 प्लस I2 प्लस I3. सेकंड पॉईंट लिहून घ्या. टोटल व्होल्टेजेस अँड करंट. टोटल व्होल्टेजेस अँड करंट. टोटल व्होल्टेजेस अँड करंट लिहिले. सेकंड पॉईंट. थर्ड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सेस. थर्ड पॉईंट काय बेटा? इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस काय इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सेस काही चालेल. इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस. इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस और कंडक्टन्स. और कंडक्टन्स. कंडक्टन्स जी ने दाखवतात. आता हे पाठ करून टाका बेटा. हे पुढचे 3 पॉईंट. पुढचे जे 3 पॉईंट आहेत ते प्लीज पाठ करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस और कंडक्टन्सेस. कॅपिटल RT इज इक्वल टू काय येतं? R1 प्लस R2 प्लस R3. आणि इथे GT लिहिता येतं. कंडक्टन्सला GT दाखवतात. G1 प्लस G2 प्लस G3. आता हे आलं कसं आहे ना बेटा? हे तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये करणार आहे किंवा पुढे तुम्हाला. आत्ताच्या सिलेबसमध्ये नाही, आत्ता सध्या नाही आहे तुम्हाला. हे सध्या फक्त हे पाठ करून टाका. इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस और कंडक्टन्सेस. कॅपिटल RT इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 असतो. G म्हणजे कंडक्टन्स असतो. GT इज इक्वल टू G1 प्लस G2 प्लस G3 येतो. GT इज इक्वल टू G1 प्लस G2 प्लस G3 येतो. ठीक आहे. पुढे करंट और ओके. पुढचे 2 पॉईंट बेटा मी लिहून घेतले आधीच. कुठले बेटा? आता
करंट और व्होल्टेज. करंट बेटा इथे I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3 होतं, राईट. तसंच माहिती आहे I1 चा फॉर्म्युला V1 अपॉन R1 विच इज इक्वल टू V2 अपॉन R2 विच इज इक्वल टू V3 अपॉन R3, म्हणजे कॅपिटल I इज इक्वल टू असं लिहू शकतो. तसंच इथे V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3 होतं, म्हणून कॅपिटल V इज इक्वल टू आला. V इज इक्वल टू असतं I1 अपॉन G1 विच इज इक्वल टू I2 अपॉन G2 विच इज इक्वल टू I3 अपॉन G3. हे पाठ करायचे शेवटचे 2 पॉईंट्स, शेवटचे 2 पॉईंट्स पाठ करायचे. पुन्हा व्होल्टेज डिव्हिजन, करंट डिव्हिजन. इथे सिरीजमध्ये बघितलं आपण व्होल्टेज डिव्हिजन असतं. V1 इज इक्वल टू R1 अपॉन टोटल रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स म्हणजे R1 प्लस R2 आहे, इंटू द टोटल व्होल्टेज. V2 इज इक्वल टू R2 अपॉन RT, R2 अपॉन RT, RT म्हणजे पुन्हा टोटल रेजिस्टन्स आहे इंटू टोटल व्होल्टेज. तसंच I1 इज इक्वल टू G1 अपॉन GT इंटू द टोटल करंट. I2 इज इक्वल टू G2 अपॉन GT इंटू द टोटल करंट, इंटू द टोटल करंट. शेवटचे 2 पॉईंट पाठ करायचे आहेत, शेवटचे 2 पॉईंट तुम्हाला पाठ करायचे आहेत बेटा. कळालंय? ओके. इथे तुमचं ड्युएलिटीचा पण कन्सेप्ट संपलेला आहे, इथे तुमचा ड्युएलिटीचा पण कन्सेप्ट संपलेला आहे. नेक्स्ट सेशन पासून तुमच्या याच्यावरती सम चालू होते, नेक्स्ट सेशन पासून तुमच्या याच्यावरती सम चालू होते बेटा. ओके बच्चो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट सेशन. थँक्यू, गुड डे.